हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग स्टुडंट. आजची डेट आहे 2/5/2005 म्हणजे आता मे महिना चालू झालेला आहे आणि आज फ्रायडे आहे. मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला होता त्यामध्ये आपण काय काय शिकलो ते सगळं आता तुम्हाला लिहून पण घ्यायचं आहे. बघा, जेव्हा सूर्य उगवतो आहे ना, हा उगवलेला सूर्य आहे, सकाळी सकाळी डोंगरातून उगवतो, त्याला आपण मॉर्निंग म्हणतो. MORN मॉर्न इंग ING इंग मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ असं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि पाठसुद्धा करायचं आहे. आणि जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर जातो, एकदम डोक्यावर येतो, खूप ऊन असतं, तेव्हा 12च्या नंतर आपण त्याला आफ्टरनून म्हणतो. AF टर, आफ्टर NOON नून, आफ्टर नून म्हणजेच काय, तर त्याला आपण मराठीमध्ये दुपार म्हणतो. आता बघा, जेव्हा सूर्य मावळतो, मावळतो म्हणजे काय, हा म आहे, तुम्हाला दिसत नसेल, बघा, मावळतो. सूर्य मावळतो म्हणजे काय, तर सूर्याचा अस्त होतो. सूर्य डोंगराच्या पलीकडे जाऊन चंद्र उगवायला सुरुवात होते. जेव्हा सूर्य मावळतो सायंकाळी 6 नंतर त्याला इव्हिनिंग म्हणतात. EVEN इव्हिनिंग, NING इंग, इव्हिनिंग. आणि त्याला म्हणतात सायंकाळ, मराठीमध्ये म्हणतात सायंकाळ. आणि जेव्हा खिडकीतून सूर्य निघून जातो आणि चंद्र उगवतो, मून, चंद्राला मून म्हणतात, चंद्र उगवतो तेव्हा अंधार पडतो आणि त्याला NIGHT नाईट म्हणजे रात्र असे म्हणतात. आपल्याला एवढं शिकायचं आहे. मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग आणि नाईट हे चारही शब्द तुम्ही असेच्या असे चित्र काढून वहीमध्ये लिहून तयार ठेवा. मी तुमची वही बघणार आहे आणि हे सर्व लेखन माय डिक्शनरीमध्ये करा. असेच डेटसुद्धा हीच टाका. ओके, बाय.